Lovely BB Cream presents Jhakaas Heroine Season 2. Brought to you by Fair and Lovely BB Cream. Fairness Cream Makeup Finish सह. Powered by Proease. अट फक्त एकच की कोणतीही अट नाही. Fashion partner Max Fashion. Look good, feel good. रोल कॅमेरा ऍक्शन. प्रार्थना बेहरे आहे 9 जगाची झकास हिरोईन. लाईट्स कॅमेरा ऍक्शन असं म्हणल्यावर मी नेहमीच रेडी असते. तू एक ओळखीचा चेहरा आहे सगळ्यांसाठी, पण इथे येण्यासाठी ना एक प्रकारचं करेज लागतं जे सगळ्यांमध्ये नसतं. You are mind-blowing performer. You are one of the best. You are a born actor. एका ऍक्टरचं स्ट्रगल नेहमीच चालू असतं. त्याला नेहमीच स्वतःला कुठे ना कुठे प्रूव्ह करायचं असतं आणि म्हणूनच मी विचार केला की मी ह्या स्पर्धेत पार्टिसिपेट होणार आणि मी बनू शकते 9X झकास हिरोईन. झकास हिरोईन टेलिव्हिजन क्षेत्रातला एक पहिला अनोखा शो. या शोच्या माध्यमातून हिरोईन होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणींना मिळाला एक मच नीडेड झकास प्लॅटफॉर्म. या संधीचं सोनं करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो तरुणींनी यात भाग घेतला. त्यातल्या अनेकींनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर ऑडिशन राऊंड पार करत एक पाऊल आणखी पुढे टाकलं. त्यानंतर ऍक्टिंग, डान्स अशा वेगवेगळ्या कसोट्यांमधून त्यांना पारखून घेतलं गेलं आणि फायनली मराठी सिनेसृष्टीला मिळाली एक झकास हिरोईन. अर्थात या शोचा इम्पॅक्ट एवढा होता की फक्त प्रार्थना बेहरेच नव्हे तर इतर काही सहभागी तरुणींनाही सिनेमा टेलिव्हिजन क्षेत्रात हिरोईन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि आता पुन्हा एकदा सलग दुसऱ्या वर्षी 9X झकास घेऊन येत आहे एका नव्या रूपात, नव्या ढंगात आणि एका नव्या स्टाईल मध्ये. झकास हिरोईन सीझन 2. दॅट मीन्स पुन्हा एकदा शोध एका नवीन फ्रेश चेहऱ्याचा. नशीब आजमावायला आलेल्या तरुणींचा सळसळता उत्साह, ऊर्जा आणि उत्कंठा. कोण असेल तो चेहरा या वर्षीचा? पाहूया यावेळी कोणत्या झकास गर्लचं हिरोईन होण्याचं स्वप्न पूर्ण होतंय ते. हॅलो एव्हरीवन. आवाज फार कमी आहे, फार जेवण नाही झालं. बोला गणपती बाप्पा. ये बात सगळ्यांना, तुम्हा सगळ्या तरुणींना फेअर अँड लवली बीबी क्रीम झकास हिरोईन सीझन 2 पार्ट बाय प्रोईज अँड फॅशन पार्टनर्स मॅक्स या शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतोय. पुन्हा एकदा हा सीझन तुमच्या समोर येतोय. पुन्हा एकदा एक नवी हिरोईन आपल्याला मिळणार आहे आणि पुन्हा एकदा मराठी फिल्म इंडस्ट्रीची अपकमिंग सुपरस्टार आपल्याला 9X झकास कडनं मिळणार आहे. मला सांगा कोण होणार आहे ती हिरोईन? फार कमी हात आहेत, ठरवलं नाही कोणी. पण मला असं वाटतंय तुमची तयारी व्यवस्थित चालू आहे. मला सांगा काय तयारी केली? तयारी म्हणजे जास्त काही केली नाहीये. जे असेल ते सादर करायचं, जे आपल्याला येतं ते. जे आपल्याला येतं ते काय येतं ते? म्हणजे ऍक्टिंग मध्ये आपल्याला जे काही येतं ते करायचं आणि म्हणजे आपली पॅशन समोर आणून दाखवायची बस. कमाल, जोरदार टाळ्या. मला सांगा तुमचं नाव काय? कल्पना गीते. कल्पना, थँक्यू. तुम्ही पार्टिसिपेट नक्की करत असाल? नक्की. मला सांगा. हाय. हो ओके. म्हणजे मी बरा आहे, पण तू पार्टिसिपेट करतेस? सुपर यार. म्हणजे मागच्या सीझनला सुद्धा प्रार्थना बेहरेनं पार्टिसिपेट केलं होतं. ती आधी सुद्धा कामं करत होती पण तरी सुद्धा तिने पार्टिसिपेट केलं आणि आज ती कुठल्या कुठे गेली. तसंच तू सुद्धा पार्टिसिपेट केलंस. तू फिल्म वगैरे करतेस पण पार्टिसिपेट करून तू सुद्धा कुठल्या कुठे जाणार आहेस? ओ माय गॉड. झालं ना म्हणजे मी बोलू. हां मी अशोची अँकर आहे. चांगला होता, मस्त होता. खरंच पार्टिसिपेट कर. तू इथून कुठल्या कुठे जाशील तुला अजिबात माहिती नाही. इतकी मोठी या शोची अँकर आहे आणि तू माझा को अँकर आहे. मला नकोय को अँकर बिंकर. तुला चॉईस कोणी दिलाय? चॉईस कोणी दिलं? मला नाहीये. ए तुम्ही सांगा ना हिला जरा. पण मला एक आपण त्यांनाच विचारूयात. एक लास्ट इयरचा एक्सपिरियन्स बघता कामाच्या नावाखाली जे काय तू फ्लर्ट करतोयस, तुझी स्माईल खूप छान आहे, तुझे केस खूप छान आहेत.
हे सगळं आवडण्यासाठीच मला 9X वाल्यांनी बोलवलंय. नाही नाही, एक सेकंड, मी काही फ्लर्ट वगैरे करत नव्हतो. कसं आहे ना, स्पर्धेच्या वेळेला सगळ्या मुलींवरती दडपण येतं, टेन्शन येतं, सो मी जरा त्यांना रिलॅक्स करत होतो. आय वॉज जस्ट मेकिंग देम फील पण कम्फर्टेबल. मुलापेक्षा मुलगी केव्हाही छान नाही का, मी त्यांना जास्त चांगलं पॅसिफाय करू शकते. सो किंवा मुलगा मुलगीचा खेळ नाही, इकडे अँकर असणं म्हणजे काय, ते ऍक्टिंग आणि डान्सिंग एवढं सोपं नाही. उगाच फॅन्टॅस्टिक म्हणत यायचं आणि काहीतरी करायचं असं काही होणार नाहीये. तुला अँकरिंग करायचं म्हणजे फार त्याला एक प्रगल्भता लागते, त्याला एक चांगलं म्हणजे भाषिक वैशिष्ट्याचा नमुना तुला द्यायचा असेल तर मराठी आपलं फार शुद्ध लागतं. आणि अँकरिंगचं तर सोडच, मला या शोचं सिक्रेट माहिती आहे. तुला या शोचं सिक्रेट माहिती आहे? ओ या. आणि ते मला माहिती नाही, ते मला कोणी Absolutely नाही. तुम्ही का आलो इकडे? असं नाही होऊ शकत. काय सिक्रेट आहे मला सांग, मी रिव्हील नाही, करतो. आपण ते तुझ्याबरोबर नाही, काय secret आहे मला सांग, मी- तुझ्याबरोबर नंतर डील करूया. आधी आपण बघूयात आपले जजेस कोण आहेत. ओके. सर्व प्रेक्षकांना आपल्या अदांनी घायाळ करणारी ग्लॅमरस हिरोईन आणि डान्सिंग दिवा वन अँड ओनली नेहा पेंडसे. मराठी सिनेमा ते आता हॉलिवूड सिनेमापर्यंत मजल मारलेली मराठी सिनेमाची अस्मिता स्मिता तांबे, जिच्या गोड स्वरांवर भल्या भल्या हिरोईन्स ताल धरतात अशी सुप्रसिद्ध गायिका आणि निर्माती नेहा राजपाल. वृंदावन या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा फॅशन वर्ल्ड मधील सुपर मॉडेल राकेश बापट, ज्याच्या आवाजाशिवाय रोजच्या दिवसाची सुरुवात होत नाही असा आपला रेडिओ सिटीचा फेवरेट आरजे रोहित वीर. असं म्हणतात वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कधीच कुणाला काहीच मिळत नाही. हो ना, म्हणजे आज आलेल्या प्रत्येक मुलीला एक संधी मिळाली खरी, पण कुणाच्या नशिबी झकास हिरोईन होणं हे माहिती नाही. आणि आता आपण बघूयात या संधीचं सोनं कोण करतंय. येत आहे, चला. माऊ म्हण, मावशी फार टॅकी वाटत रे. हे नाहीतर तुम्हाला ना गुड्डी म्हण, कारण आता कोणी गुड्डी म्हणणारच नाही ना मला. गेली मला एकटीला टाकून इथे तुझ्या बरोबर. तुला दिसतात ते ना, तिथेच ना ते तुझे बाबा, ती तुझी आई, माझे बाबा आणि ती माझी आई. There is that spark within you which wants to come out, you know, आणि तुझ्यात ग्रेस, भरपूर ग्रेस आहे. Just follow your heart, just go ahead and rise, shine and conquer. एनर्जी वॉज सो हाय, इतकं हाय एनर्जीने तू परफॉर्म केलेला अँड देयर वॉज व्हेरी फील गुड फॅक्टर इन यू. भाऊ लोक, तुम्हाला आता एक दमदार दणदणीत आई शपथ रापचिक वॉल्टास कलेजा काट के फ्राय पॅन में डाल के प्लेट में रखने का. काय 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 होतंय काय? अगं म्हणजे असं एक परफॉर्मन्स त्यांना आता बघायला मिळणार आहे. नाही, आता नाही, ब्रेक नंतर. का ब्रेक? का मला नाही ब्रेकची गरज. मला रिफ्रेश व्हायचं आहे. तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक, पाहत राहा फेयर एंड लवली बीबी क्रीम झकास हीरोइन सीजन 2 पावर्ड बाय प्रोइज एंड फैशन पार्टनर मैक्स. हमें न पीने का शौक है न पिलाने का शौक है. हमें न पीने का शौक है न पिलाने का शौक है, हमें तो सिर्फ नजरें मिलाने का शौक है. लेकिन नजरें भी उन्हीं से मिलाए बैठे जिन्हें नजरों से पिलाने का शौक है.